वैभव खेडेकर आपल्यासोबत दिवशी आपण बातचीत करणार आहोत. वैभवजी, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी 5 दिवस आहे आज एक झाले उद्धवराज? बघा, गेली 18 वर्ष ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आज या ठिकाणी येताना पाहतोय. निश्चित आनंद माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला आहे आणि आजच्या क्षणाने आजच्या मेळाव्याने निश्चित महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या ठिकाणी होईल. ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की उद्धवराज एकत्र झाले, खर तर या वेळेची खर तर सगळ्यांना वाट पाहत होते, सगळ्यांना कधी नेमके येणार याची उत्सुकता होती. बघा, चंदूमामाने देखील प्रयत्न केले, वळंदू सारख्या शिवसैनिकांनी देखील प्रयत्न केले दोन्ही भावांना एकत्र आणण्याचं. तमाम शिवसैनिकांनी तमाम आमच्या बाळा जामगावकरांनी देखील प्रयत्न केले, यशस्वी झाले नाहीत. आज मराठी भाषेने यांना एकत्र आणलेलं आहे आणि निश्चित उद्याचा महाराष्ट्र राजकीय पटलावरती येण्यासाठी या दोघांना एकत्रित येण्यासाठी मराठी माणूसच यांच्या समोर उभा राहील आणि मराठी माणसं दबावमुळे ही दोन्ही मंडळी एकत्रित येतील असा मला ठाम विश्वास आहे. त्याचे प्रमुख म्हणत आहेत, जय गुजराती म्हणत आहेत, तर काही मराठी बाबतची वक्तव्य समोर येतात. कसं पाहता? बघा, आम्ही बाळासाहेबांचा वारसा मानणारे माणसं आहोत. आज बाळासाहेब असते तर त्यांनी ठाकरे जयंती त्यांना सुनावलं असतं. आज या सगळ्या जय गुजरातमुळे मराठी माणूस दुखावले गेलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय महाराष्ट्र काय असतं हे निवडणुकीच्या बटनात तुम्हाला दिसेल. एक व्यक्ती सुद्धा होतं जे व्यापारी वर्ग असेल ते पाहायला मिळत होतं, केडिया असेल, त्यांच्याकडून वक्तव्य कसं पाहत? केडियासारखा माणूस या राज्यामध्ये 33 वर्ष राहतो आणि आपला धंदा या ठिकाणी वाढवतो. मला वाटतं त्याची रिटायरमेंट होण्याची वेळ आता आलेली आहे. तर आता आम्ही महासैनिक पेन्शन चालू करणार आहोत. हे असे मुजोर परप्रांतीय काशीमीरा सारखे प्रकार या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. याला राज्य सरकार पाठीशी असल्यामुळे होतंय. मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये मराठी माणूस एकवटला तर या परप्रांतीयांची मुजोरी या ठिकाणी होणार नाही. त्यांची मुजोरी किती तरी टेस्टी जाईल.